नमस्कार. आज आपण करणार आहोत स्पेशियस अशा 3 BHK ची सॅम्पल टूर. घराची एंट्री ही पूर्व पश्चिम असणार आहे. ज्या वेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला हुक्स दिलेले आहेत. दसरा असो वा दिवाळी घराला तोरण तर लागलंच पाहिजे. सेफ्टी डोअर फोन जो तुमच्या घराची सिक्युरिटी मेंटेन करतो. बसण्यासाठी एक छोटासा लेज आपण प्रोव्हाइड केलेला आहे. एंट्री केल्यानंतर डिजिटल लॉक आपण प्रोव्हाइड केलेला आहे जे तुमच्या घराची सेफ्टी मेंटेन करतं. एंट्रीलाच आपला हा स्पेशियस असा लिव्हिंग एरिया आहे ज्याची साईज आहे 17 बाय 11चा. असा स्पेशियस लिव्हिंग तुम्हाला दिलेला आहे. त्यालाच अटॅच आपली बाल्कनी आहे. जर तुम्ही बघाल तर आपल्या पूर्ण बाल्कनीचा 50% पोर्शन हा ओपन आहे. आता आपण एंट्री करतोय स्पेशियस अशा बाल्कनीमध्ये. जर तुम्ही बघाल तर आपली स्पेशियस अशी बाल्कनी आहे अराउंड 5 बाय 10ची. वरती जे तुम्ही बघत आहात तर हा पोर्शन जो आहे हा सेम ॲज इट इज तुम्हाला या सॅम्पल मध्ये मिळणार आहे. स्पेशियस असा किचन दिलेला आहे 8 बाय 8चं. जर तुम्ही बघाल तर ब्लॅक स्पार्कल ग्रॅनाइट आपण इथे प्रोव्हाइड करतोय. हायजीन मेंटेन करण्यासाठी आपण 2 सिंक प्रोव्हाइड केलेले आहेत. हा सिंक तुम्ही यूज करू शकता फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्ससाठी. युटेन्सिल्ससाठी तुम्ही हा सिंक यूज करू शकता. 2 विंडोज दिलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये लाईट आणि व्हेंटिलेशनचा कधीच प्रॉब्लेम येणार नाही. हा स्पेशियस अशी तुमची ड्राय बाल्कनी अटॅच दिलेली आहे. जसे तुम्ही किचन मधून बाहेर पडता तुम्हाला हा पोर्शन डायनिंग एरिया तुम्हाला दिलेला आहे. स्पेशियस असा डायनिंग स्पेस तुम्ही बघू शकता. 9 बाय 10चा हा डायनिंग स्पेस आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. तर मग आपण आता किड्स बेडरूम बघूयात. 11 बाय 11ची ही आपली किड्स बेडरूम आहे. हे जर तुम्ही बघाल तर छान पद्धतीने अशी आपण आता डिझाईन केलेली आहे. इथे आपल्याला सिटिंग लेज पण दिलेला आहे. सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी आपल्याला इथे ग्लास डोअर मॉस्किटो नेट प्रोव्हाइड केलेले आहेत. ग्लास असल्यामुळे घरामध्ये प्रॉपर अशी लाईट येते. तुम्ही बघत असाल तर लाईट आणि व्हेंटिलेशनचा इथे प्रॉब्लेम होत नाही. जेवल्यानंतर हात धुण्यासाठी आपण येतो आपल्या वॉश बेसिनकडे. जर तुम्ही बघाल तर ग्रोहे आणि टोटो कंपनीचे वॉश बेसिन्स आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. इथे सुद्धा आपण ग्रेनाइट आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. खालच्या बाजूचा स्पेस तुम्ही बघत असाल हा रिकामा आहे. इथे तुम्ही तुमचा कबर्ड स्टोरेज स्पेस करू शकता. वरचा स्पेस जो आहे हा तुम्ही ॲज अ स्टोरेज म्हणून यूज करू शकता. त्यानंतर ह्यालाच अटॅच आहे आपलं वॉशरूम. वॉशरूममध्ये जर तुम्ही बघाल तर कमोड आपण वरच्या बाजूला हँगिंग दिलेला आहे ज्यामुळे खालून आपण क्लिनिंगसाठी जे स्पेस आहे ती इझी होऊन जाते. आता आपण येऊया आपल्या मास्टर बेडरूमकडे. जर तुम्ही बघाल तर आपल्या मास्टर बेडरूमला आपण डिजिटल लॉक प्रोव्हाइड केलं आहे सिक्युरिटीसाठी. जसं तुम्ही एंट्री कराल तर आपण वुडन फ्लोरिंग दिलेला आहे. स्पेशियस अशी आपली 11 बाय 14ची ही मास्टर बेडरूम आहे. ह्याला जर तुम्ही बघाल तर इथे सुद्धा आपण सिटिंग विंडो प्रोव्हाइड केलेली आहे. अटॅच ह्याला मॉस्किटो नेट आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल तर फुल फ्रेम विंडो असल्यामुळे तुमच्या बेडरूम मध्ये सुद्धा लाईट आणि एअर व्हेंटिलेशन प्रॉपर येणार आहे. ह्यालाच अटॅच आपण बाथरूम दिलेला आहे. स्पेशियस असं 8 बाय 5चं हे वॉशरूम आहे. वॉश बेसिन ह्याला अटॅच दिलेला आहे. इथे तुम्ही बघाल तर ही स्टोरेज साठीची स्पेस तुम्हाला मिळत आहे. ह्यालाच अटॅच आपण बाल्कनी दिलेली आहे. ही जर तुम्ही बघाल तर अराउंड 5.5 बाय 5.5ची अशी बाल्कनी आहे. इथून बसून तुम्ही बाहेरचा व्ह्यू एकदम एन्जॉय करू शकता. चला तर मग आपण आता थर्ड बेडरूम बघूया जी आहे आपली पॅरेंट्स बेडरूम. एंट्री केल्यानंतर जर तुम्ही बघाल तर जवळजवळ 11 बाय 11.5ची अशी स्पेशियस तुम्हाला पॅरेंट्स बेडरूम दिलेली आहे. इथे सुद्धा तुम्ही बघाल तर सिटिंग विंडो प्रोव्हाइड केलेला आहे. इथेही आपल्याला फुल फ्रेम विंडो आहे विथ मॉस्किटो नेट आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. आणि अजून एक खासियत या बेडरूमची म्हणजे आपण वॉकिंग वॉर्डरोब ह्या बेडरूमसाठी सेपरेट दिलेला आहे. तर ही बेडरूम तुम्ही ॲज अ पॅरेंट्स बेडरूम किंवा मास्टर बेडरूम म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर स्पेशियस असं 8.5 बाय 6चं हे आपल्याला वॉकिंग वॉर्डरोब दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे कबर्ड बनवू शकता. ह्याला अटॅचच आपण इथे वॉशरूम दिलेला आहे. जवळजवळ 5 बाय 8चं असं स्पेशियस असं वॉशरूम आपण इथे दिलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर सगळ्या गोष्टी फिटिंग स्टोरेज जे आहेत ते आपले ग्रोहे आणि टोटोचे आपण यूज केलेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा 3 BHK फ्लॅट कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सुंदर घराचे जर तुमचं स्वप्न असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा.